पक्षी कसे उडतात? चला तर मग याच्या मागचं विज्ञान समजून घेऊया. तर मग पक्षी नक्की उडतात तरी कसे? चला त्यांच्या या अविश्वसनीय कलेमागचं विज्ञान जाणून घेऊया. उडण्याचं सगळं रहस्य ना त्यांच्या शरीराच्या खास बनावटीत दडलेलं आहे. त्यांचं शरीर हलकं पण मजबूत असतं आणि हाडं पोकळ. यामुळेच तर त्यांना जमिनीवरून सहज झेप घेता येते. आणि हो, त्यांची शरीररचना अगदी एरोडायनामिक असते, म्हणजे हवेचा अडथळा कमीत कमी होतो. आता वळूया त्यांच्या पंखांकडे, जे खरं तर उड्डाणाचं इंजिनच आहेत. ही पिसे केवळ सुंदर दिसत नाहीत, तर हवेतून जाताना संतुलन राखायलाही मदत करतात. आणि पंख फडफडवण्यासाठी लागणारी प्रचंड ताकद येते ती त्यांच्या छातीच्या मजबूत स्नायूंमधून. बरं, पण हे पंख काम कसं करतात? सगळा खेळ आहे लिफ्टचा. पंखांच्या खास हालचालीमुळे दाबात फरक पडतो आणि याचमुळे पक्षी वर उचलला जातो. पण इतकं सगळं करण्यासाठी त्यांना ऊर्जा कुठून मिळते? म्हणजे एक प्रकारचं खास इंधनच लागतं. त्यांच्यात असते एक वेगवान चयापचय क्रिया, जणू काही हाय ऑक्टेन इंधनच. याला साथ मिळते त्यांच्या जबरदस्त श्वसन प्रणालीची. या प्रणालीतल्या एअर सॅक्समुळे शरीर हलकं राहतं आणि हवेचा प्रवाहही अखंड राहतो. आणि याचा परिणाम? त्यांच्या स्नायूंना उडताना कधीच ऑक्सिजन कमी पडत नाही. पण हे फक्त ताकदीचं काम नाहीये, तर आकाशावर राज्य करण्याचं एक कौशल्य आहे. त्यांची शेपटी एखाद्या सुकाणूसारखी दिशा बदलते आणि तोल सांभाळते. सोबतच त्यांची तीक्ष्ण नजर उंचावरूनही अचूक दिशा आणि जागा शोधायला मदत करते. पक्षी ऊर्जा वाचवण्यातही पटाईत असतात. ते ग्लायडिंग आणि वाऱ्याच्या प्रवाहांचा मस्त उपयोग करून घेतात. उडण्याची कला जन्मजात असली तरी पक्षी परिस्थितीनुसार आपल्या उडण्याच्या पद्धतीत बदल करतात. थोडक्यात काय, तर निसर्गाने पक्ष्यांना जणू उडण्यासाठीच घडवलं आहे. ह्यामुळे एक प्रश्न नक्कीच उभा राहतो की ही उडण्याची कला निसर्गात आणखी कुठे विकसित होऊ शकते?